महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमध्येच या ठिकाणी कचरा टाकला जात आहे आणि सत्ताधारी भाजपचे नेतेच हा कचरा जो आहे तो या ठिकाणी टाकतायत, संपूर्ण कार्यालयात टाकतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मुन्ना यादव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। मुन्ना भैया, कशामुळे हे आंदोलन? निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर पण नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे सुधरत नाही आहे। कारण 4 वर्ष नागपूर महानगरपालिकेवर भारतीय सत्ता नव्हती, कोणी पदाधिकारी नव्हता, तीच सवय त्यांना आता पण पडली आहे। माझ्या प्रभागात अनेक ठिकाणी भरपूर कचरा पडला आहे आणि कचऱ्याकरता उचलण्याकरता गटर लाईन चोकेज काढण्याकरता अनेक समस्या आहेत। सफाईच्या अनेक समस्या आहे आणि या समस्या मी सॉल्व करण्याकरता सर्व जे आपले संबंधित अधिकारी आहे या सर्वांना मी कॉल केला, कोणी ऐकायला तयार नाही। मी सांगू थकून गेलो। भारतीय जनता पार्टीची सत्ता असली तरी मला आज मजबूर होऊन हा पाऊल उचलावा लागला आणि आज मी माझ्या प्रभागात असलेला संपूर्ण कचरा मी माझे कार्यकर्ते लावले आहे या झोनमध्ये आणून टाकणार आहे। आज दिवसभर हाच कार्यक्रम मी करणार आहे आणि जोपर्यंत माझ्या न ऐकणारे जे अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा झोन मी कचऱ्याने पूर्ण भरणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी वारंवार तक्रार करूनही कचरा उचलला जात नाही, त्यामुळे हे तीव्र आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो संतप्त आहेत। कारण की कचऱ्याची मोठी समस्या आहे आणि शहरामध्ये त्यामुळे हा कचरा उचलला जावा यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचंच हे नागपूर महानगरपालिकेमध्ये आंदोलन आहे आणि थेट संपूर्ण महानगरपालिकेच्या या झोनमध्ये हा कचरा जो आहे तो या ठिकाणी आणून टाकलेला आहे। हे दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9च्या प्रेक्षकांसाठी। आपण बघू शकतो महानगरपालिकेच्या झोनमध्येच हे आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कचऱ्याची समस्या आहे, अधिकारी ऐकत नाही, वारंवार तक्रार करूनही, त्यामुळे सत्ताधारी भाजपकडनंच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। थेट मुन्ना यादव यांच्या नेतृत्वात प्रभागातला कचरा भरून या ठिकाणी महानगरपालिकेच्या झोनमध्येच आणून टाकण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।